या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगावमध्ये मुस्लिम समाजाची मते कुठून आली त्याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। उज्ज्वला पाटील म्हणाल्या, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगावमध्ये मी 2015च्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आले। त्यावेळी गावात मुस्लिम समाजाचे एकही घर नव्हते आणि आताही नाही। त्यानंतर झालेल्या 2020 मधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाची 40 मते आली आणि आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत अचानक 150 मुस्लिम समाजाची मते वाढली, ती कुठून आली? ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केली असताना ग्रामपंचायतीने एकही दाखला दिला नाही। मग त्यांचे आधार कार्ड कशी निघाली आणि त्यांची मतदार यादीत नावे कुठून आली याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी आणि ती नावे मतदार यादीतून वगळावीत अशी मागणी केली असल्याचे सांगितले। मी उज्ज्वला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष। मी आता कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे। 2015च्या निवडणुकीत जेव्हा मी उभारले होते, सरपंच झाले होते, तेव्हा भोगाव उत्तर तालुका सोलापूरमध्ये एकही मुस्लिम समाज नव्हता आणि एकही मतदान नव्हतं। आणि आता नंतर 2020च्या ग्रामपंचायतला अचानक 40 नावं वाढले आणि 2024 लोकसभेच्या याच्यामध्ये अचानक 150 नावं वाढलेली आहेत। आणि मी आता कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की जर हे अचानक नावं आले तर हे आले कुठून, याची चौकशी व्हावी। याला कोण दिले? ग्रामपंचायतकडून कुठलाही दाखला गेलेला नाहीये, तर मग मतदान यादीला नावं येतात कसे आणि आधार कार्ड येतो कसा? आणि त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की हे गोष्ट कुठेतरी थांबायला पाहिजे। जर स्थानिक नाही तर मतदान यादीला नाव येतं कसं काय? कलेक्टर साहेबांना ती चौकशी करा आणि ज्यांनी कुणीही हे केलेलं असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि हे मतदान यादीतनं नावं वगळले पाहिजे सगळे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।